तारापूर MIDCतील कॅलेक्स केमिकल कंपनीत भीषण आग, एक कामगार गंभीर जखमी। बोईसर तारापूर औद्योगिक क्षेत्रातील MIDC कॅलेक्स केमिकल अँड फार्मास्युटिकल लिमिटेड या कारखान्यात सोमवारी दुपारी 2च्या सुमारास रिएक्टरचा स्फोट होऊन आग लागल्याची दुर्घटना घडली। या अपघातात रविशंकर पटेल वय 32 वर्ष हा कामगार गंभीररित्या भाजला असून इतर 2 कामगार किरकोळ जखमी झाले आहेत। नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार दुपारी 2 वाजेच्या सुमारास रिएक्टरमध्ये प्लास्टिक बॅगमधून कच्चा माल टाकण्याचे काम सुरू होते। रविशंकर पटेल हा तिसरी बॅग रिएक्टरमध्ये टाकत असताना अचानक आगीचा भडका उडाला। या आगीत रविशंकर याचे दोन्ही हात, कांदे, मान, कान आणि चेहरा गंभीररित्या भाजला आहे। यावेळी त्याला मदत करणारे विपिन कुमार गौतम 18 वर्ष व राजन बाबू कौल 25 वर्ष हे दोघे किरकोळ भाजले आहे। घटनेनंतर तिन्ही जखमींना तातडीने बेटेगाव येथील अधिकारी लाईफलाईन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। जखमींपैकी विपिन आणि राजन बाबू हे रोजंदारीवर काम करणारे मजूर आहेत, तर रविशंकर पटेल हा कॉन्ट्रॅक्टदाराकडे ऑपरेटर म्हणून काम करत होता। अपघाताची माहिती मिळताच औद्योगिक सुरक्षा विभागाचे अधिकारी हिम्मतराव शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। या अपघाताचा प्राथमिक तपास सुरू असून रिएक्टरमध्ये आग नेमकी कशामुळे लागली याची सखोल चौकशी सुरू असल्याचे शिंदे यांनी सांगितले। या घटनेमुळे औद्योगिक वसाहतीतील कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे।